परचुरेआई जरा घसा माझा बसलेला आहे तरी समजून घ्या. हे माझं दुकान आहे. दुकानाचं नाव आहे, माझं स्वतःचं नाव आहे. आणि हे दुकानात मी काय बनवते ते आहे. हे नाचणीच्या पिठाचं बनवलेलं आहे. ह्याला खूप कस्टमर असतात. हे शेंगदाणा लाडू आहे. हे माझ्या दुकानातलं देवघर आहे. हा माझा प्रिंटर आहे. मी फूडबरोबर झेरॉक्स पण काढून देते. नोटरी केलेली जाते इथे. लोक नोटरी करतात, त्यामुळे इथे झेरॉक्सला गिराईक भरपूर असतात. फ्रीज आहे, दुकानातलाच आहे. हे प्रिंटर खालीच फ्रीज आहे, त्यामुळे छान छोटासा आहे. माझी मांडणी, मला काय हवं काय नको ते इथे असतं. हा माझा छोटासा मिक्सर आहे. माझे मोठे डबे आहेत. थालीपीठाचं पीठ वगैरे, गव्हाचं पीठ कुणाला काय लागलं तर मी देते करून. आणि तुम्हाला सांगेन रोज एक रेसिपी टाकेल. रवा 1 वाटी घेतला आणि बाजूला ठेवला. कढईत फोडणी केली आणि त्याचे फोडणीत मोहरी नाही टाकली, जिरी टाकली. फक्त जिरी टाकून हिरवी मिरची कांदा टाकून परतून घेतला चांगला. आणि त्यात 1 वाटी रवा तर 2 वाटी पाणी टाकलं. पाण्याला उकळी आल्यानंतर रवा टाकला आणि रवा चांगला शिजून बाजूला ठेवून दिला. जरा थंड झाल्यानंतर त्यात उकडलेले बटाटे किसून टाकले आणि किसून टाकल्यानंतर अशा आकाराचे ते चांगलं मळून घेतलं आणि अशा आकाराचे मी ओव्हल आकाराचे वडे केलेले आहेत. आणि ते थोड्या तेलावर परतून घेते, जास्त तेल नाही. अगदी शॅलो फ्राय म्हणतात तुमच्या भाषेत, तसं शॅलो फ्राय करते आहे, डीप फ्राय करत नाही आहे. आणि हे माझं पीठ आहे. हे पण छान होतं बघा, मस्त आलेत गोल्डन कलरवर. आणि ते पुदिन्याच्या चटणीबरोबर खायचं. हे आहे सोयाबीन. आता मी सोयाबीन परतून घेणार आहे. सोयाबीन मी पुलाव करतात ना आपण, सोयाबीनचा पुलाव बनवणार आहे. तर त्याची रेसिपी उद्या टाकेल. हां, आता हे वडे काढलेले आहेत. हे बाकी किती छान दिसतात वडे. आणि त्याच्यावर बघा, आवाज येत असेल तुम्हाला. छान असे होतात वडे. थोडेच केले मी, कस्टमरची तेवढीच ऑर्डर होती, तेवढेच केले वडे. आणि चिकटत नाही, काय नाही, सुकतात लगेच. कमीत कमी हा तवा वापरावा, म्हणजे काही चिकट नाही. मी ह्याच्यावर मासे तळते. फिश फ्राय करायचा तवा आहे हा. तर मी आज वडे घेतले करायला त्याच्यावर. छान वडे लाईन आल्या ना अशा वड्यावर.